नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही परीक्षेचं वेळापत्रक आहे, त्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत. यामध्ये आपल्याकडे 2 अपडेट आलेले आहेत. सर्वप्रथम बघा मित्रांनो, तुम्हाला जे आहे एक्झामिनेशन टॅबवर यायचं आहे. ठीक आहे. ycmu.digitaluniversity.ac या वेबसाईटवरती आल्यावर एक्झामिनेशन टॅबवर आपल्याला यायचं आहे. इथे आल्यावर बघा तुम्हाला मे 2026 असं तुम्हाला बघा या ठिकाणी एक टॉप लिंकमध्ये एक सेकंड नंबरला लिंक बघायला मिळेल. यामध्ये आल्यावर बघा मित्रांनो तुम्हाला 5 नंबरला आणि 6 नंबरला म्हणजे परिपत्रक क्रमांक 88 आणि परिपत्रक क्रमांक 89 या दोन्हीमध्ये आपल्याला बघायचं आहे. बिलीप आणि एम-लिप वाल्यांसाठी देखील सूचना आहे महत्त्वाची आणि बाकी जे काही परीक्षार्थी वगैरे असतील, बाकी इतर प्रोग्रामचे, त्यांना देखील या ठिकाणी सूचना असणार आहे. परिपत्रक क्रमांक 88 जर का मित्रांनो आपण या ठिकाणी बघितलं, तर या ठिकाणी आपण यावर देखील माहिती बघणार आहोत. नंतर बघा परिपत्रक क्रमांक 89 जे आहे, ग्रंथालय व माहितीशास्त्र स्नातक बिलीप किंवा एम-लिप. ठीक आहे. याच्यामध्ये देखील आपल्याला अपडेट वगैरे बघायची आहे. ओके. आता बघा ह्याची ऑलरेडी जी माहिती आहे मित्रांनो, आपण आपल्या Telegramवरती आणि WhatsApp ग्रुपवरती, चॅनलवरती आपलं जे आहे दुपारीच अपलोड केलेली आहे. ठीक आहे. आता बघा यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, विषय बघा कुठला आहे, ग्रंथालय व माहितीशास्त्र स्नातक बिलीप व ग्रंथालय व माहितीशास्त्र निष्णात एम-लिप आय-एस-सी शिक्षणक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षा व प्रकल्प केंद्रीय मूल्यमापनाबाबत. म्हणजे काय थोडक्यात, जे काही बिलीपचे आणि एम-लिपचे विद्यार्थी आहेत, त्यांना जे आहे बघा मित्रांनो या ठिकाणी, जे तुमचे प्रॅक्टिकल किंवा प्रोजेक्ट वगैरे असतात, ते तुमचे कॉम्प्युटरमार्फत म्हणजे थोडक्यात या ठिकाणी बघा संगणक प्रात्यक्षिक म्हणजे तुमचे जे आहे कॉम्प्युटर सी टेस्ट होणार आहे. ठीक आहे. आता हे कसं होणार, काय होणार हे तुमच्या सेंटरवरती किंवा तुमचं जे काही सेंटर तुम्हाला देण्यात आलेलं असेल किंवा तुमचं कॉलेज वगैरे असेल, मोस्टली जे आहे बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांना जे आहे कॉलेज वगैरे चेंज होत राहतं. परंतु जे रेग्युलरचे असतील, त्यांना या ठिकाणी जे आहे मित्रांनो, जे आहे कॉलेज त्या ठिकाणी तुमचं जे आहे या ठिकाणी प्रात्यक्षिक परीक्षा वगैरे होतीलच. त्यासाठी बघा त्यांनी बिलीपसाठी आणि एम-लिपसाठी जे आहे सेपरेट टाईम टेबल दिलेलं आहे. बिलीपवाल्यांसाठी लक्षात घ्या, 14 मेला तुमचं जे आहे प्रॅक्टिकल होणार आहे सकाळी 10 ते 5. लीप 005 प्रोजेक्ट असणार आहे आणि लीप 007 प्रॅक्टिकल असणार आहे. ठीक आहे. आता प्रोजेक्ट कसं करायचं, काय करायचं, पेजेस कुठले घ्यायचे तुम्हाला सांगितलेलं असेल कॉलेजनं ॲज पर स्टडी सेंटर गाईडलाईन तुम्ही त्या ठिकाणी फॉलो करू शकता. आणि सेकंड डेला म्हणजे 15 मेला जे आहे एम-लिपसाठी जे आहे या ठिकाणी 10 ते 5 या वेळेमध्ये लीप 301 प्रॅक्टिकल आणि लीप 302 प्रोजेक्ट. सेम दोघांची प्रोसेस सेम असणार आहे. ज्यांनी बिलीप केलं असेल त्यांना एम-लिपबद्दल माहिती असेल, सेमच प्रकारे त्या ठिकाणी असणार आहे. बिलीप आणि एम-लिप जे आहे तो 1 वर्षाचा बॅचलर आणि पी-जी पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स असतो हा. ठीक आहे. प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये बघा तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी काय दिलेलं आहे त्यांनी, परीक्षा नियोजन कालावधी पार पाडण्यासाठी पुरेसे संगणक उपलब्ध करावेत. आता हे बाकी स्टडी सेंटरवाल्यांसाठी वगैरे अपडेट असेल या ठिकाणी. तुम्हाला फक्त काय करायचं मित्रांनो या ठिकाणी हजर व्हायचं आहे. या ठिकाणी बघा त्यांनी गुणांचं या ठिकाणी वर्गीकरण केलेलं आहे. आता तुमचं जे काही प्रॅक्टिकल वगैरे ज्याला आपण इंटर्नल एक्झाम म्हणतो, ते कशाप्रकारे असणार आहेत. बघा आता लीप 302 प्रोजेक्ट. आता लीप 302 जर का आपण मित्रांनो या ठिकाणी बघितलं, तर तो जो आहे एम-लिपसाठी असणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा आता, त्याने दिलेलं आहे गुणांचं वर्गीकरण कशा प्रकारचं, की अंतर्गत परीक्षकाचे 25 गुण असणार आहेत. नंतर तुमचे 75 गुण वगैरे जे आहेत, ते मार्गदर्शनाचे वगैरे असतील. हे तुम्ही या ठिकाणी एकदा वाचून घेऊ शकता. आता तुम्ही ते ऑफकोर्स तुम्ही बिलीप करताय किंवा एम-लिप करताय त्यामुळे तुम्हाला याबद्दल माहिती वगैरे असेलच. ठीक आहे. बाकी सी-ए, यू-ए काय आहे हे तुम्हाला माहिती असेल. कॉलेज असेसमेंट आणि युनिव्हर्सिटी असेसमेंट म्हणजे थेरी पेपर आणि तुमचं इंटरनल एक्झाम वगैरे असतील. प्रॅक्टिकल वगैरे, प्रोजेक्ट वगैरे जे काय असेल ते. आणि जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जाणार नाही त्यांचा निकाल ए-बी दाखवून जो आहे तो फेल करण्यात येईल. बरोबर? म्हणजे ए-बी अब्सेंट. ठीक आहे. तर सर्वांनी याची काळजी घ्यायची आहे. आता बघा याचा टाईम टेबल हा तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. बाकी बघा समोर मार्क वगैरे कसे पाठवायचे, काय पाठवायचे? बघा या ठिकाणी जे आहे हे आता हे स्टडी सेंटरसाठी किंवा त्यांचं एक्झाम सेंटरसाठी जे आहे हे परिपत्रक त्याने दिलेलं आहे. बाकी विद्यार्थ्यांनी मित्रांनो या ठिकाणी समजून घ्यायचं आहे, की तुमची जे काही प्रॅक्टिकल आणि प्रोजेक्ट असणार आहे, ते 14 मेला बिलीप आणि 15 मेला जे आहे तुमचं एम-लिपचं असणार आहे. ठीक आहे. तर सर्वांनी याकडे लक्ष द्यायचं आहे. हे झालं एम-लिप आणि बिलीपसाठी. आता जेव्हा आपलं जे परिपत्रक क्रमांक 88 होतं, उन्हाळी लेखी परीक्षेसंदर्भात, तर या ठिकाणी बघा आता परिपत्रक क्रमांक 88 मे 2026 परीक्षा. ठीक आहे. यामध्ये बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील जुलै 2025 आणि जानेवारी-फेब्रुवारी 2026 या सत्रात विविध शिक्षणक्रमांना प्रवेश घेतलेल्या नियमित विद्यार्थ्यांच्या व डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 हिवाळी सत्र परीक्षा या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या उन्हाळी परीक्षा विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दिनांक 28 मे 2026 पासून ऑफलाईन पद्धतीने, ज्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह म्हणतो, महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहेत, असे यापूर्वी कळविण्यात आलेले होते. आता बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, की जे कोणी विद्यार्थी ए-टी-के-टीवाले असतील किंवा रेग्युलर असतील किंवा रिपीटर असतील, त्यांची एक्झाम जी आहे ती 28 मे पासून होणार आहे, असं त्यांना गृहीत धरून जे आहे तुम्हाला एक टेंटेटिव्ह एक तात्पुरती डेट तुम्हाला देण्यात आली होती.
परंतु या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते, की विद्यापीठाच्या विविध प्रमाणपत्र, पदविका, शिक्षण क्रमांच्या परीक्षा या दिनांक 21 मे 2026 पासून आयोजित करण्यात येत आहेत. विद्यापीठाच्या मुख्य परीक्षा बी-ए, बी-कॉम, कृषी व इतर जे काही असतील, निर्धारित कालावधी म्हणजे 28 मे पासून ज्या आहे तुमच्या परीक्षा या ठिकाणी घेण्यात येणार आहेत. तर मित्रांनो यामध्ये बदल काय करण्यात आलेला आहे त्यांनी, की जे कोणाचं प्रमाणपत्र ज्याला आपण सर्टिफिकेशन म्हणतो किंवा पदविका ज्याला आपण डिप्लोमा म्हणतो, फक्त यांचीच जी एक्झाम आहे ती 21 मे पासून होणार आहे. म्हणजे जे आहे पहिल्या 7 दिवसामध्ये जे आहे तुमचे सर्वांचे डिप्लोमा आणि सर्टिफिकेशनचे एक्झाम संपून जातील आणि 28 मे पासून जे आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जे आहे बाकीचे तुमचे जे काही पेपर असतील रेग्युलर आपले बी-ए, बी-कॉम वगैरे, एम-कॉम, एम-ए, एम-कॉम, एम-बी-ए वगैरे, वगैरे. तर त्यांच्या परीक्षा ज्या आहेत त्या 28 मे पासून होतील. बरोबर. आता मित्रांनो याच्यामागचं प्राथमिक कारण असं आहे, की बरेच विद्यार्थी काय करतात, की तुमच्या डिग्रीसोबत डिप्लोमाला देखील ॲडमिशन घेतात. परंतु बरेचसे मागच्या वर्षी बघण्यात आलेलं आहे, की डिप्लोमा सर्टिफिकेशन किंवा तुमचं जे काही डिग्री टाईम टेबल असेल, त्याचे एका दिवशी पेपर आलेले आहेत किंवा सोबत पेपर येतात. अशा बऱ्याच काही केसेस वगैरे घडलेल्या आहेत. त्या अनुषंगाने यांनी जे आहे डिप्लोमा आणि सर्टिफिकेशनची एक्झाम अगोदर ठेवलेली आहे. जी की खूप चांगली गोष्ट आहे, की एका दिवशी किंवा 2 दिवसामध्ये त्यांच्या परीक्षा वगैरे संपून जातील. बघा समोर त्यांनी काय काय दिलेलं आहे खाली, तसेच वरीलप्रमाणे विविध शिक्षण क्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रके व सूचनापत्रे यथावकाश पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येतील. याचे सर्व संबंधित अभ्यास केंद्र व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षा आयोजन विषयक सर्व बाबींकरिता विद्यापीठ पोर्टलला वेळोवेळी भेट द्यावी आणि माहिती अवगत करून घ्यावी. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय जे आपण आत्ता या ठिकाणी वेबसाईट वगैरे व्हिजिट केली, तर यावर तुम्हाला यायचं आहे. होम टॅबला तुम्ही आले, तुमच्या फोनमध्ये देखील तुम्ही लॉगिन करू शकता. फोनमध्ये जर तुम्ही गेले, की या ठिकाणी बघा एक्झामिनेशन टॅबवर जायचं आहे. मे 2026 वर क्लिक करायचं आहे. आता बघा सध्या परिपत्रक क्रमांक 5 आणि 6 ची आपण माहिती घेतलेली आहे. आता हळू-हळू या ठिकाणी मित्रांनो तुमचं जे काही टाईम टेबल वगैरे असेल त्याची देखील माहिती या ठिकाणी लवकरच अपडेट वगैरे करण्यात येईल. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आणि माहिती समजली असेल. कोणाला काही समस्या वगैरे असेल तर कृपया आपण व्हिडिओ खाली कमेंट करू शकता किंवा आपलं WhatsApp चॅनल वगैरे तुम्ही जे आहे वेळोवेळी अपडेटसाठी फॉलो करून ठेवू शकता. ओके. आणि ज्यांना कोणाला असाइनमेंट्स, होम असाइनमेंट किंवा आय-एम-पी क्वेशन नोट्स वगैरे यासाठी माहिती वगैरे पाहिजे असेल आणि ज्यांना कोणाला रेडीमेड होम असाइनमेंट वगैरे पाहिजे असेल, त्यांनी देखील मेल वगैरे करू शकता. सर्वांनी आपलं जे Android ॲप्लिकेशन आहे परीक्षित अभ्यास, हे डाउनलोड करून ठेवायचं आहे. यावर तुम्हाला स्टडी नोट्स, आय-एम-पी क्वेशन्स वगैरे संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.